बॅक फुटवर आला, वेट ट्रान्सफर केलाय. थर्ड मॅनच्या दिशेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जाते गोशांकित क्षेत्रात. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकते. धावसंख्येचा झालाय श्री गणेशा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 1. पहिला बॉल आहे ना. कृपया व्हॉलेंटियर्स बॉल कडे लक्ष द्यायचं आहे. आणि नक्कीच पहिला चेंडू सुंदररित्या शॉर्ट ऑफ गुड लेनचा चेंडू वाईट ऑफ द क्रीज कुठेतरी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र रोहितचा हा सातत्याने पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा सुंदर फटका पॉइंटच्या दिशेला जातोय चेंडू. चेंडू चौकार. नक्की सुंदर फटका. वंडी चुकीची दुरुस्ती. सॉरी चुकीची दुरुस्ती. थोडंसं आपल्याला कॅमेरामुळे अँगल समजला नाही नक्कीच, पण नक्कीच सुंदर फलंदाजी विशाल यांच्या मार्फत केली जाते. तितकीच सुरेख गोलंदाजी आपण रोहित चापा यांच्या मार्फत बघतोय. आखुडे टप्प्याचा चेंडू वारंवार उत्कृष्टरित्या फलंदाजी. एक सोची समजी पारी विशाल यांची देखील आपण बघतोय. त्यांना माहिती आहे पहिली ओव्हर आहे. सुंदर फटका जातोय लॉंगॉनच्या दिशेला. खेळाडू कस्तुरी खाली आणि सुंदर झेल घेतलेला पहिला गडी गारद झालेला रोहित त्यांच्या बॉलिंग मार्फत. विशाल जातोय अतिशय अनुभवी खेळाडू पॅव्हेलियन मध्ये परत. एक मोठा धक्का संघाला बसलाय. जय संतोषी माता कला क्रीडा मंडळाच्या पॅव्हेलियन मध्ये अतिशय शांतता. वाढली असेल त्या पॅव्हेलियन मध्ये, कारण एक अनुभवी खेळाडू हा पहिल्याच षटकामध्ये ज्यावेळी अशा प्रकारे जेलबाद होतो आणि कुठेतरी नक्कीच त्यांना जास्त घेतली होती ती धावसंख्या पुढे आपण कंटिन्यू करू शकतो, पण नक्कीच फटका फसलाय आणि सुंदर जेल मात्र कस्तुरीने घेतलाय आणि पहिला गडी मात्र बाद केलाय रोहित छापा यांनी. नक्कीच यांचं कौतुक करावं लागेल. आणि संघाचे अतिशय अनुभवी खेळाडू रवी दादा याच्याबद्दल मी मगाशीच चर्चा केली की वयाचं काहीच भान न ठेवता क्रिकेट वेडाला पहिलं प्राधान्य, मंडळासाठी पहिलं धावून जाणं, मंडळाच्या प्रत्येक कार्यात अग्रेसर असणं हे रक्तात असावं लागतं. हे कुठून शिकता येत नाही. आणि रवी दादाला क्रिकेट वेडाला माझा सलाम करतो. आणि स्ट्राईकवर येतोय संघाचा अतिशय उत्कृष्ट खेळाडू रवी. आणि गोलंदाजी मार्कवर आहे रोहित छापा, उत्कृष्ट गोलंदाज. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू तितका सुरेख एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलावलेला चेंडू. पहिला धाव घेऊन दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील यशस्वी. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन आपण रवी यांच्याकडनं बघतोय. नक्कीच मी आशुतोष सांगितलं की गुड रनिंग बिटवीन द विकेट, म्हणजे एक उदयनमुख खेळाडू नॉन स्ट्राईकवर आणि एक थोडासा वयाने मोठा असलेला खेळाडू ज्यावेळी ते समोर असतो त्यावेळी रनिंग बिटवीन द विकेट मात्र आपल्याला फारशी पाहायला मिळत नाही. मात्र योग्य गणित मात्र साधलं यांनी. परत एकदा बॅट चिकाडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कारण फिल्डिंग आतमध्ये आहे. मात्र प्रयत्न फसलाय आणि एका धावांवर समाधान मानावं लागेल रवी दादा यांना. उत्कृष्ट गोलंदाजी, तितकीच सुरेख फलंदाजी. एक गडी गमावून देखील धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 5. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि सुंदर. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र एक शेवटचा निर्धाव चेंडू टाकून आपल्या षटकाची सांगता केली आहे रोहित छापा यांनी. एक षटका अखेरीस धावसंख्या झाली 5. एक गडी बाद. उत्कृष्टरित्या फलंदाजी, तितकीच सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. आणि अशा प्रकारे दुसरं षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी. गोलंदाज जय आणि त्याचा सामना करतील स्ट्राइक वरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय जय कृष्ण आणि स्ट्राइक वर आहे प्रथमेश.
खरोखर वर्ल्डीतला एक धडाकेबाज असा फलंदाज जय संतोषी माता क्रीडा मंडळाचा एक उत्कृष्ट फलंदाज स्ट्राईकवर आहे आणि गोलंदाजी मार्फत जय कृष्ण. बघूया काय होणार हा सामना. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू, तितकाच सुरेख सन्मान दिलाय प्रथमेश यांनी. प्रथमेश यांना माहिती आहे चांगल्या बॉलला सन्मान आणि खराब बॉलला समाचार घ्यायचा कसा ते. मात्र सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन जय यांच्याकडून. चेंडू मात्र जातो बॅटची कडा घेऊन गोट्यांकी क्षेत्रामध्ये. धाव संख्येत मात्र भर पडते, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 6 धावांवर. एक गडी बाद. आणि अतिशय उत्कृष्ट प्रयत्न होता प्रथमेश यांचा, घुसून खेळायचा प्रयत्न होता, मात्र बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. धाव संख्येत एकनी भर, धाव संख्या झाली आहे 6. नक्कीच आशुतोष, ज्या प्रकारे एक ऋषी वैद्य सरांची बाईट आहे त्यामध्ये ऋषी वैद्य सर सांगतात की हल्लीचं क्रिकेट आपण पाहतोय की कुठेतरी ऑफ साईड ऑफ द क्रीज जाऊन लेग साईडच्या दिशेला मोठे फटके खेळणे असेल किंवा जरी चेंडू गुडलेनचा असेल किंवा पुढचा चेंडू असेल तरी ऑफसाईड द क्रीज जाऊन तो लेग साईडच्या दिशेला टोलवायचा. तर कुठेतरी असं वाटतं का बेसिक रूल्स आहेत जे क्रिकेटचे कुठेतरी हल्लीची पिढी आहे ती गमावून बसलेली आहे. नक्कीच एक चांगलं जर क्रिकेट खेळला तर आज इतक्या उच्च दर्जाची टुर्नामेंट आपण आयोजन केली, जिथे तुम्हाला ताकदीचा वापर न करता फक्त युक्तीचा वापर करायचा आहे, पण तो करताना हल्लीच्या खेळाडूंमध्ये फारसं दिसत नाहीये. काय वाटतं त्याबद्दल? बरोबर अक्षय. मात्र आता रवीच्या बॅट मधनं आपण बघतोय कव्हरच्या दिशेने टोलावलेला चेंडू, पहिल्या धावाचा यशस्वी पाठलाग आणि 2 धाव पूर्ण करण्यात यशस्वी झालाय रवी. खरोखर तू बोलल्याप्रमाणे त्यांनी तेच अप्लाय केलंय. अक्षय, तू आत्ताच बोललेलास की ऑफ साईडचा बॉल ऑफ साईडलाच खेळायला पाहिजे आणि तेच प्रदर्शन आपण रवी यांच्या मार्फत बघितलं. खरोखर धाव संख्या 2 भर, धाव संख्या झाली 9. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. स्ट्राईकवर आहे रवी आणि गोलंदाजी मात्र जय कृष्ण. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू रवी यांना समजलाच नाही. अतिशय वेगवान गतीचा चेंडू आणि सुंदर यष्टीरक्षण विजय यांच्या मार्फत पाहायला मिळालं. नक्कीच मी बोललो आणि रविदादाने ते करून दाखवलं, कारण रविदादा हे फार पूर्वीचं क्रिकेट खेळलेलं आणि त्याला रनिंग बिटवीन द विकेटचं महत्त्व माहिती आहे. डॉट चेंडू येण्यापेक्षा 1 रन आलेला बरा, कारण गोलंदाजाला षटकार आणि चौकाराला फरक पडत नाही आहे. गोलंदाज काय करतो, शॉर्ट फॉर्मॅटमध्ये क्रिकेट चालतं त्यावेळी डॉट चेंडू हा विकेटच्या समान असतो असं म्हणतात आणि त्यावेळी डॉट चेंडू मात्र गेला तर नक्कीच गोलंदाजाला आनंद होतो आणि तो डॉट चेंडू जर आला नाही तर फलंदाज मात्र त्याच्यावर हावी होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता मात्र फुलटॉस चेंडू तितकाच सुरेख समोरच्या दिशेने खेळला, 1 धाव घेण्यात यशस्वी आणि दुसरी धाव देखील सुंदररित्या पूर्ण केली आहे. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट प्रथमेश आणि रवी यांचं आपल्याला बघायला मिळालंय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण होतं, मात्र 2 धाव यशस्वी धावून पूर्ण केल्यात. 2 षटका अखेरीस धाव संख्या झाल्यात 11. 1 गडी बाद. खरोखर जय संतोषी माता कला क्रीडा मंडळ उत्कृष्टरित्या फलंदाजी करतायत, तितकीच सुरेख गोलंदाजी आरती क्रीडा मंडळाच्या गोलंदाजी मार्फत आपण बघतोय.
आता मात्र सुंदर मिड विकेटच्या दिशेने डोलावलेला चेंडू. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मात्र दुसरा धाव घेताना रवी दादा धावबाद झालाय. आता मात्र थोडासा दमलाय कारण खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट चालू होतं. मात्र वयाच्या सुप्रसिद्ध ॲडव्होकेट साजन दादा सर यांचे इथे आगमन झाले. मी त्यांना विनंती करेन आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. नक्कीच आप्पा संघ सुद्धा इथे खेळणार आहे थोड्या वेळाने. नक्कीच मी साजन सरांना विनंती करेन आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे साजन सरांसाठी, कारण प्रत्येक वेळी क्रिकेटला जिथे जिथे काही काही कमी पडतं तिथे साजन सर मात्र उभे असतात आपल्या खेळाडूसाठी, आपल्या क्रिकेट संघासाठी. आणि पुन्हा एकदा मी पोलीस परिवारातर्फे आपलं हार्दिक स्वागत करतो. परत एकदा स्ट्राईक वर आहे प्रथमेश. गोलंदाजी मार्फत रोहित छापा. धावा झाल्यात 12. आता मात्र परत एकदा सुंदर वेगवान गतीचा चेंडू. मोठा प्रहार करायचा प्रयत्न प्रथमेश यांचा, मात्र प्रयत्न फसला. आणि एक निर्धाव चेंडू. सुंदर चेंडू मात्र रोहित यांच्या मार्फत टाकला गेलाय. आणि दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू मात्र इथे पडलेल्या धावसंख्या बोर्डवर आहे ती म्हणजे 12. आणि आता मात्र फुल टॉस चेंडू. तितक्याच कार्पेटच्या सहाय्याने लेग साइडच्या दिशेने डोलावलेला चेंडू. मात्र 2 धाव पूर्ण केल्यात. आणि सुंदर फेकी, सुंदर थ्रो कस्तुरी यांचा. मात्र 2 धावांवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 14. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. तिसरं षटक प्रगतीपथावर. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. आता मात्र परत एकदा तोच सामना प्रथमेश वर्सेस रोहित छापा. सुंदर आपण बघताय नियोजन, भव्य दिव्य असे ओव्हरआर्म क्रिकेटचे सामने. आता मात्र आखून टप्प्याचा चेंडू आणि तितकाच सुरेख समाचार घेतलाय आणि खराब क्षेत्ररक्षण. मात्र पंचांचा निर्णय. चौकार, खणखणीत मारलेला चौकार. शेवटच्या बॉलवर सुंदर समाचार घेत. भव्य दिव्य असं आयोजन त्यांनी चांबोरी मैदानात केलंय. खरोखर मंडळाच्या सर्व खेळाडूंना आज खूप सुंदर अशी सुवर्ण संधी मिळाली आहे विद्युत झोतातील हे सामने खेळण्याची. आता मात्र स्ट्राईक वर आहे डावखुऱ्या हाताचा फलंदाज आर्यन आणि गोलंदाजी मार्फत आपण बघतोय कस्तुरी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय. धाव संख्या स्थिरावली आहे. धाव संख्या झाल्या 18. 3 षटका अखेरीस धाव संख्या झाल्या 18. 2 गडी बाद.
आता मात्र सामन्याला सुरुवात करायची आहे. स्ट्राइक वर आहे आर्यन, गोलंदाजी मार्फत कस्तुरी. पहिलाच वेगवान गतीचा चेंडू हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसलाय आणि चेंडू गोलंदाजाच्या हातात जाऊन स्थिरावलाय. खूपच सुंदर प्रयत्न आहे. सिंगल काढून प्रथमेशला स्ट्राइक देण्याचा प्रयत्न, आर्यन यांचा प्रयत्न फसलाय, मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र आणि नक्कीच क्षेत्ररक्षणात बदल. आपण हे सामने सकाळपासून पाहता अनेक प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती इथे लाभलेली आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचा लाडकी व्यक्तिमत्व श्री स्वप्नील डेरे, स्वप्नील आर्ट्सचे मालक यांचे इथे आगमन झालेलं आहे उर्फ बाबू डेरे. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. या सामन्यांसाठी त्यांनी लाख मोलाची मदत आणि सदैव पोलीस परिवाराच्या पाठीशी उभे राहिलेले असतात. असंख्य अडचणींमध्ये त्यांनी सहकार्य केलेलं आहे. पंचांचा इशारा अद्यापर्यंत आला आणि थर्ड मॅनच्या दिशेला मात्र पंचांनी इशारा केलेला आहे. नक्कीच मी च्या दिशेने पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. कृपया थर्ड अंपायर. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट होती. निर्णय घेतलाय, मात्र निर्णय खूपच सुंदर आहे. मात्र धाव संख्येत एक निभर, धाव संख्या झाली 19, नट आउट. आशुतोष, इतक्या उच्च दर्जाची टुर्नामेंट मात्र आपल्या वरळीमध्ये होते. रिव्ह्यू सिस्टम अँड सगळ्या ऑल ज्या गोष्टी आहेत ह्या इथे मात्र अतिशय बारकाईने या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल की पोलीस परिवाराने खूप सुंदर आयोजन केलं इथे या टुर्नामेंटचं. नक्कीच या टुर्नामेंट मार्फत आपल्याला क्रिकेटचं ज्ञान मात्र आपल्याला वाढेल हे म्हणायला हरकत नाही आहे. खरोखर प्रो लिंक वाल्यांचं देखील कार्य खूप सुंदर आहे. त्यांनी देखील खूप सुंदर योगदान दिलंय. आता मात्र कार्पेटच्या सहाय्याने लेग साईडच्या दिशेने खेळलेला चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी प्रथमेश यांच्या बॅट मार्फत. आणि आता मात्र परत एकदा डावपुऱ्या हाताचा फलंदाज आर्यन स्ट्राइक वर आलाय. चौथं शतक प्रगती पथावर आहे. 3 चेंडू अखेरीस धाव संख्या झाल्यात 20. गोलंदाजी मार्फत आहे कस्तुरी, स्ट्राइक वर आहे आर्यन, मात्र फल क्षेत्ररक्षणात वारंवार बदल. आर्यन हा देखील एक उत्कृष्ट फलंदाज आहे. या फलंदाजाची कीर्ती देखील वरळीमध्ये खूप गाजते आहे. मात्र आता बघूया आपल्या संघाला गरज आहे, गरजेला उतरतायत का. आणि तोच एकदा पुन्हा सामना आपण बघतोय आर्यन वर्सेस कस्तुरी. आणि आता मात्र सरळ बाणाच्या दिशेने खेळलेला चेंडू एक धाव यशस्वी आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न फसलाय. कृपया स्टेजच्या समोर उभे असलेले सर्व क्रीडा रसिकांना एक विनंती करतोय, साईडला उभं राहायचं आहे. निखिल, सिद्धेश जरा बाजू मत इन लोग को लो. आणि आता मात्र परत एकदा स्ट्राइक वर आहे प्रथमेश. गोलंदाजी मार्फत कस्तुरी. दोन्ही उत्कृष्ट असे फलंदाज. प्रत्येक फलंदाजासाठी योग्य ते क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, आपण बघताय. आणि आता मात्र थोडासा रन अप मध्ये मिस झालाय आणि कस्तुरी यांनी गोलंदाजी मार्फत थोडस देट केलंय. आणि पंचांचा डेड बॉलचा इशारा. स्ट्राइक वर परत एकदा प्रथमेश सज्ज.
धाव संख्या झाली 21. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडू अखेरीस धाव संख्या झाली 21. आणि आता मात्र त्रिफळाचीत एक मोठा गडी बाद करण्यात यशस्वी झालाय कस्तुरी. धाव संख्या झाली 21. आणि आता मात्र सुंदर असा वेगवान गतीचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावलाय. शेवटचा निर्धाव चेंडू टाकून आपल्या षटकाची सांगता केली आहे. 4 षटका अखेरीस धाव संख्या झाली 21. 3 गडी बाद. डीजे खरोखर कस्तुरी यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे. 6 चेंडूमध्ये 3 डॉट, 3 धावा आणि 1 गडी बाद केलाय. कृपया 6876 ही कोणाची गाडी असेल त्यांनी गाडी आपली व्यवस्थित लावायची आहे, कारण वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. कृपया ही गाडी नीट लावायची आहे. 6876. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय मधुकर छापा आणि स्ट्राईकवर आहे आर्यन. आता मात्र आर्यनला टॉप गिअर टाकावाच लागेल. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. हाणामारीचं षटक सुरू होणार आहे. आर्यन वैयक्तिक 3 चेंडूत 2 धावांवर खेळतोय. मात्र आता शेवटचं षटक बाकी आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. समोरचा संघ देखील तितकाच बलाढ्य आहे आणि या बलाढ्य संघाला हरवण्यासाठी एक उत्कृष्ट अशी धाव फलक ठेवावी लागणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. आर्थिक क्रीडा मंडळाचं कौतुक करावं लागेल. 24 चेंडू मध्ये 9 चेंडू डॉट बॉल केले आहेत त्यांनी. बघूया 5व्या षटकात काय होत आहे ते. आता मात्र अकुट टप्प्याचा चेंडू होता. तितकाच जोरदार प्रहार करायचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसलाय आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. धाव संख्येत एकनी भर. धाव संख्या झाली 22. खरोखर सुंदर असं आयोजन आपण बघताय. पोलीस परिवारातर्फे भव्य दिव्य असं ओव्हरआर्म क्रिकेटचे सामने दिवस रात्र इथे खेळवले जात आहेत आणि तितकेच सुरेख ही मॅच सुरू आहे. स्ट्राईकवर परत एकदा आर्यन. गोलंदाजी मार्फत मधुकर छापा. आता मात्र मोठा फटका खेळलाय. मात्र फटका सुंदर आहे आणि खणखणीत षटकार. खरोखर
आर्यनकडे संधी आहे. स्लोवर वन चेंडूला षटकार तकदील केलंय. बघूया काय अजून हा होतोय सामना. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र झेल बाद झालाय. यष्टीरक्षकाच्या सुंदर कार्यामुळे आर्यन हा बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. जांभुरीचा बादशाह निखिल वर्मा थोडासा लेट फलंदाजीसाठी आलाय. मात्र अजून देखील मॅच बाकी आहे. 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या झाली 28. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्फत आपण बघतोय मधुकर छापा आणि मात्र स्ट्राईक वर आहे वर्मा. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक वर आहे वर्मा आणि गोलंदाजी मार्फत मधुकर छापा. खूपच सुंदर व्हेरिएशन बघायला मिळतंय मधुकर छापा यांच्या गोलंदाजीत. आता मात्र हा गुट्टप्याचा चेंडू आहे. सुंदर लेग साइडच्या दिशेने भिरकावलाय. पंचांचा डिक्लेअरचा इशारा. खरोखर फटका सुंदर होता मात्र घोषांकित एरियात गेलाय. त्यामुळे एका धावावर समाधान मानावं लागेल वर्मा यांना. अजून देखील धाव संख्या झाली 29. शेवटचा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया वर्मा आपल्या संघासाठी काय करतायत कर्मा. आता मात्र हलक्या हाताने खेळलेला चेंडू घोषांकित एरियात गेलाय आणि एक धाव पंचांकडनं घोषित. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. स्ट्राईक वर आहे वर्मा. गोलंदाजी मार्फत मधुकर. बघूया मोठा फटका खेळण्यात यशस्वी होत आहेत की नाही ते. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली 30. खरोखर 30 ही धाव संख्या आपण तब्बल 3 मॅच बघतोय. उत्कृष्ट फलंदाजी तितकीच सुरेख गोलंदाजी. मधुकर छापा. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. स्ट्राईक वर आहे वर्मा. आता मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. खूप सुंदर प्रयत्न. झेल सुटलाय आणि 2 धाव घेण्यात यशस्वी. पंच आपला निर्णय कळवतील. आणि पंचांनी डिक्लेअर घोषित केलाय. मात्र 1 धावांवर समाधान मानावं लागेल. जय संतोषी माता क्रीडा मंडळाची धाव संख्या झाली 31 आणि 32 धावांचं आव्हान त्यांनी
कारण तब्बल अजून 5 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत आणि यानंतरचं समालोचन करतील आमचे सर मालवणी समालोचक. कृपया धवल सर यांना विनंती करतोय त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे कारण अजून 4 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. हॅलो 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 32 टू विन. हॅलो धन्यवाद सर. तो खेल चलता हुआ मैदान के भीतर कौन जीतेगा कौन हारेगा ये आने वाला वक्त ही बताएगा. खेल जरूर मजेदार होगा. एक दिन ऐसा ही हुआ था राम और रावण में झगड़ा हुआ. राम कहने लगा मैं बड़ा, रावण कहने लगा मैं बड़ा. बीच में नारद मुनि खड़ा. नारद मुनि ने कहा अरे भाई कोई नहीं बड़ा, सिर्फ रावण सीता मैया के लपड़े में पड़ा, इसलिए रामायण घड़ा. तो कौन जीतेगा कौन हारेगा आने वाला वक्त बताएगा. कर्म भूमि पर फल के लिए सबको मेहनत करनी पड़ती है. भगवान तो सिर्फ लकीरें देता है, रंग खुद को भरना पड़ता है. तो 32 रनों का पीछा करते हुए स्ट्राइक पर खेलेंगे विजय, नॉन स्ट्राइक पर रोहित. खेल चलता हुआ अंपायर का इताफा आता हुआ पहले ओवर की 6 गेंदें डालने का जुम्मा उठाते हुए विशाल लंबा रन लेते हुए अंपायर के बाएं बगल से दौड़ना शुरू करेंगे राइट हैंड राउंड द विकेट से. हेलो तो पहले ओवर की पहली गेंद लेकर विशाल अपने बॉलिंग मार्ग पर दौड़ना शुरू करेंगे. लंबा रन लेते हुए अंपायर के बाएं बगल से राउंड द विकेट से स्ट्राइक पर खेलेंगे विजय, राइट हैंड बल्लेबाज. पहले ओवर की पहली गेंद करा के सारे से खेलना चाहते थे. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं होता हुआ बाकी का काम पूरा किया. विकेट के बंदा रन बनाने की कोई गुंजाइश नहीं. नबी तुली गेंदबाजी चकमा देने वाली गेंदबाजी जकड़ कर रखा है. बल्लेबाज स्ट्राइक पर खेल रहे विजय के लिए. पहले ओवर की दूसरी गेंद लेकर अंपायर के बाएं बगल से दौड़ना शुरू करेंगे. फिर से चकमा देती हुई गेंद मिस फील्डिंग विकेट कीपर की. तो नतीजा भुगतना पड़ेगा हल्का सा अपील जरूर लेकिन आंखें चौकन्ने अंपायर की. तो 1 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ पहले ओवर की 2 गेंदें समाप्ति के बाद तो पहले ओवर की तीसरी गेंद लेकर विशाल अपने बॉलिंग मार्ग पर लंबा रनअप लेते हैं दौड़ना शुरू करेंगे. काफी अनुभव का तजुर्बा है तो अपने तजुर्बे के सहारे से गेंदबाजी का बार राइट हैंड राउंड द विकेट से दौड़ना शुरू करेंगे. लेफ्ट हैंड बल्लेबाज स्ट्राइक पर. बाहरी किनारा लेकर गली के क्षेत्र में गेंद चली गई. मौका था लेकिन यह डिक्लेयर जोन में चली जाती हुई. तो 1 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ पहला ओवर प्रगति पर चलता हुआ. 3 गेंदें समाप्ति के बाद पीछा करते हुए 2 रन. और पूरी होंगी अगली गेंद लेकर फिर से कड़ा प्रयास करने के क्षेत्र में उठाकर गेंद को खेलिए 6 रन के लिए. हॅलो लाईनमॅनने कळवायचं इथून. लाईनमॅन 6 अंपायर का इताफा आता हुआ 6 रन के लिए. पहले से इरादा करके रखा था, आगे आकर बल्ले का मुंह खुला किया. स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन के लिए. 6 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 8 रन. पहला ओवर प्रगति पर चलता हुआ. मैंने तो उनको गेंद डाली थी अपना समझकर, उन्होंने तो मुझे धो लिया. तबला
टच कर तो अगली गेंद लेकर दौड़ना शुरू करेंगे अंपायर के बाएं बगल से। फिर से कड़ा प्रहार करना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं होता हुआ बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। रन बनाने की कोई गुंजाइश नहीं, स्कोर रुका हुआ 8 रन। पहला ओवर प्रगति पर चलता हुआ। फिर से यहाँ भटकी गेंद डालना चाहते थे, गली में गेंद पहुंच गई दिल्ली में। नतीजा भुगतना पड़ेगा, 1 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 9 रन। पहला ओवर प्रगति पर चलता हुआ। पहले ओवर की आखिरी गेंद बची हुई, विशाल अपने बॉलिंग मार्ग पर। फिर से उठाकर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं होता हुआ। विकेट कीपर की मिस फील्डिंग, लेकिन पैकअप बहुत बढ़िया होता हुआ। स्कोर रुका हुआ पहले ओवर की 6 गेंदें समाप्ति के बाद। नमस्कार गावाला देव बरा करो। नक्कीच मालवणीची ऑफर इली गेली आणि मालवणीसाठी मका आमंत्रित केलं गेलो असा, त्यामुळे मालवणीत तुमका वायरन सुनावण्याचा प्रयत्न करतोय। नक्कीच देव बरा करो। पहिल्या 7 चेंडूचा खेळ मागला तर पडलं गेलो। 32 धावांचा डोंगर पार करताना फळ कुटले गेले, पाडभर वळ काढले गेले, भोकाळले गेलो, 9 धावा कुटले गेले। दुसऱ्या ओव्हरचे 6 चेंडू भिरकायण्याची जबाबदारी संघ मालकांनी ज्याच्या खांद्यावरती सोगो दिलो गेलो तो असतो प्रकाश। जामिनाच्या डाव्या बाजून म्हणजे ऑन द विकेटने चेंडू भिरकायतो। आज कर्ज घेऊन गेला तरी जामीन लागता, आज लग्न करू गेला तरी जामीन लागता। जामिनीशिवाय काय चलत नाही, तसे आमच्या खेळासाठी सुद्धा जामीन असत। नक्कीच जामिनाच्या डाव्या बाजून चेंडू भिरकायतो मात्र तो प्रकाश असतो। टप्प्याचा चेंडू उठवून मारलेला चेंडू गेलो, रवळ्या दिसायला गेलो, पहिलं हादरा बसलो गेलो, बोका नरबल हातात ना सुटान गेलो तो गेलो, पण 3 मीटर कासरो घेऊन गेलो डीजे। क्रिकेट खेळच असो असा यवतला 77 दळीदार कित्या बाधा धावला तर पावलांनी बर्डक नाव लावला। त्याचा प्रयत्न करीत होतो, प्रयत्नच राहिलो गेलो। चेंडू मात्र रवळ्यात पहिल्या सर्कलात पहिल्या आड्याच्या आतमध्ये विसावला गेलो आणि मात्र पहिलं व्हायला हादरा बसलो, पहिला व्हायला कलाम लागला गेला। नवीन परकुटाला मैदानात पावला रोवताना दिसता तो। नक्कीच जय कृष्ण असतो। कृष्णा नाव या मोठा असा कृष्णा सातपुत जर म्हटला तर संपूर्ण आपल्या देशात नाव गाजायता आणि हय मात्र कृष्णा असतो। चांगला फटका मारला गेला, जमिनीचा आसरा घेऊन जाता, जोवर चेंडूचा पहिल्या सरकारात परताव करता तोवर मात्र धावफलक 1 धावन पुढे सरकला गेला। 10 धावा असतली। धावफलक स्थिर राहला गेला, 10 धावा असतली। पुढचा चेंडू असतो, तिसरा चेंडू प्रकाशाचो। 22 चेंडू आणि 22 धावांची गरज असतली। नक्कीच कोण जिंकतलो कोण हरतलो, येणारी येळ येणारो काळ सांगा जातलो। खेळ नक्कीच रंगतदार होतलो। जो पाणीयान नातलो तो वली चड्डी घालतलो, घामान नातलो तो इतिहास घडवतलो। मोठो फटको मागल्या तर भिरकावून दिलेलो, चेंडू मात्र जाता डिक्लेअर झोन मध्ये। पंचांचा निर्वळ येता डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाना म्हणजे बाबा गेलो पंढरपुराक तरी इलो तरी वडे असतले आणि ना इलो तरी वडे असतले। धावफलक 1 धावन पुढे सरकताना दिसता। 11 धावा असतली। पुढचा चेंडू असतो प्रकाशाचो, अचूक टप्प्यावर भेदक मारो करण्याची गरज असतली। पुन्हा एकदा भुरवणा मारल्यासारखो फटको मारलो गेलो 1 धावेसाठी। पुन्हा एकदा मी धाव की तू धाव म्हणता म्हणता मराच्या म्हशीक चराचे ओढी लागले गेले, मात्र
या वादळाला साधा तर दरीदार कित्या बाधा 5 हाताचो आडो आणि 15 हातार खुटो मारलो गेलो. धाव पलक 2 दायन पुढे सरकला गेला. 13 धावा. चांगलो मात्र चेंडू अडयलो गेलो होतो मात्र विकेट किपरने चेंडू भिरकायणाऱ्यान मात्र माती केली. मालवणीत मन असा दोघांनी लागान केल्यानी शेती ऐन मोक्याक सगळ्या संसाराची केल्यानी माती. धाव पलक पुढे सरकला 2 दायन. 13 धावा. पुढचा चेंडू असतो. पुन्हा एकदा मोठा फटको मारण्याचा निर्वाह पंचांकडे दात मागताना आणि मात्र आबाळाकडे हात दाखवताना दिसता. दुसरा हातरा बसलो. मालवणीत मन असा भांडण लागला तत्वाक आणि ऐन मोक्याक ढेंगा लावल्यान उतरवाक दुसरा हातरा बसलो. डीजेच्या माध्यमातून बाहेर जाताना दिसतलो. डीजे एकोणीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असतली. पुन्हा एकदा मोठा फटको मारला गेलो. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात जवळ चेंडूचा परतावा करता तो वर चेंडू मात्र जाता. पंचांचा निर्वाळ आता 4 धावेसाठी. 4 धावेन धाव पलक पुढे सरकला गेला. नक्कीच मोठा फटको मारला गेलो. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात मालवणीत मन असा अतिशय अगदी रोहित आणि विजय खेळत होतो त्या पद्धतीत निलेश खेळताना दिसता म्हणून मालवणीत मन असा बायको गेली मायराक आणि शेजारीन बसली अयराक अशा पद्धतीत फटकेबाजी करताना दिसता. अठरा चेंडू आणि 15 धावाची गरज असतली. 18 चेंडू 15 धावाची गरज असतली जिंकण्यासाठी. नक्कीच अचूक टप्प्यावर भेदोक मारो करण्याची गरज असली नाही तर पावडर लायसर बाजार उलगान जातलो. अचूक टप्प्यावर गोलंदाजीची गरज असतली कारण 18 चेंडू आणि 15 धावाची गरज असा जिंकण्यासाठी. चांगलो टाकलेला चेंडू माका वाटता भर काढलेल्या स्थितीत चेंडू टाकता. 18 चेंडूत 15 धावा गरज असताना मात्र व्हाईट चेंडू टाकता म्हणजेच मालवणीत मन असा आधीच कर्जबाजारी आणि उसने मागा किलो शेजारी. धाव पलक मात्र एकेरी धायन पुढे सरकला गेला. 18 धावा केली गेली म्हणजेच चेंडू असतले 18 आणि जिंकण्यासाठी धावा असतले 14. पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू मात्र पंचांकडे दात मागताना दिसता मात्र लेग बाईच्या स्वरूपात धाव पलक पुढे सरकला गेला. मालवणीत तेका सुद्धा म्हण असा हात नाही खोऱ्याक आणि पैसो मागता सोऱ्याक अशी पद्धत झाली आणि मात्र धाव पलक एकेरी धायन पुढे सरकला गेला. 19 धावा.
आता मात्र 17 चेंडू असतले जिंकण्यासाठी 13 धावाची गरज असतली. 17 चेंडू 13 धावा. नक्कीच कोण जिंकतलो कोण हरतलो येणारी येळ येणारो काळ सांगान जातलो. अचूक टप्प्यावर भेदक मारो करू गो मालवणीत मन असा जखम मांडी एक आणि इलाज शेंडी एक नाही कामाचो. ज्या जाग्यावर जखम असतली त्या जाग्यावर आपण इलाज करू गयो तरच त्याचो गुण येतलो. म्हणून अचूक टप्प्यावर भेदक मारायची गरज असतली जिकाचा असा तर. पुन्हा एकदा मोठा फटको मारलो गेलो. लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडू जाता. जो वर चेंडूचा परताव करता तो वर मात्र एक केरी जाईन धावपलक स्थिर राहूला गेला. 20 धावा. सोळा चेंडू आणि 12 धावाची गरज असलेली. स्कोर काउंटिंग करताना आमच्या सिंधुदुर्गातला एक रत्न असा नक्कीच आमका मोठमोठ्या लीगिंग का मोठमोठ्या मॅचिंग का आपल्या कोरर म्हणून लागतं. त्यांचे सन्माननीय माझ्यासोबत इलेले योगेश मिस्त्री अतिशय चांगला काउंटिंग. पुन्हा एकदा मोठा फटको मारला गेलो. पॉइंटच्या डोक्यावर ना घोड्याच्या वेगान चेंडू जाताना दिसता. खटक्यावर बॉट जागार पलटी 4 धावासाठी डीजे. मोठा फटको मारला गेलो. पॉइंटच्या डोक्यावर ना चेंडू गेलो. आकांड्या पैलाडी 4 धावासाठी मालवणी. इथं मन असा डोळो लागलो मराक आणि ढोरा गेली घराक. राखनो मळ फिरान मेलो. चेंडू मागल्या दराक कधी गेलो तोच कळालो राय. 4 धाव धावपलक स्थिर राहूला गेला. 24 धावा. पुन्हा एकदा मारलेला फटको जमिनीचा आसरो घेऊन जाता. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू पहिल्या सर्कलला चेंडूचा परताव केलो गेलो. एक केरी जाईन धावपलक स्थिर राहूला गेला. 25 धावा. 7 धावांची गरज तरी जिंकण्यासाठी. केस वाढून धोनी बनण्यापेक्षा षटकार मारून धोनी बनतात तो खरो क्रिकेटपट्टू बनता. नक्कीच गरम खाऊ जातलो तो तोंड भाजान मरतलो. मोठा फटको मारलो गेलो. आता तुमका सांगितलं होतं जो गरम खाऊक जातलो तो तोंड भाजान मरतलो. मात्र देवान दिला गेला निरांकारान ओढून नेला गेला. मालवणीत म्हण असा नशिबाचो झालो घात आणि ऐन मोक्याक हाता किलो वात. धावपल्याक पुढे सराकला गेला. 26 धावा. नक्कीच चेंडवाखाली 4 दान इले गेले. मात्र चेंडू जमिनीत दान केलो गेलो. मालवणीत म्हण असा सुकटाची रवळी कडाशे खोवली आणि ढोपावर पोरा वासानच मेली अशी परिस्थिती झाली आणि धावपलक स्थिर राहला 26 धावांवरती. 6 धावांची गरज असली जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मारलेलो फटको स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू जाता. जो वर चेंडूचा परताव करता तो वर मात्र एक केरी धायन धावपलक पुढे सराकला गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलो गेलो मात्र थांबवलो गेलो. मात्र एका पण मालवणीत म्हण असा शेजारणीचे करटे आणि गावभर घालता घिरटे असा करूची येळ इली आणि अर्ध्या बारा पाचाक पान ठेवचा लागतला. पान पप्पा ठेवचा लागतला. जेचो घरचो राजी असतलो तोच भाजून खातलो काजी. नक्कीच 12 पाचाक पान ठेवू होया कारण 12 चेंडू आणि 5 धावाची गरज असतली. चेंडू भिरकण्याची जबाबदारी ज्याच्या खांद्यावर दिली गेली तो असतो विशाल. नक्कीच हॅलो सन्माननीय नागेश शेळके आपण या ठिकाणी आलात. आपण या व्यासपीठावरती येण्यास ते संपर्क साधायचा आहे. इथल्या कार्यकर्त्यांशी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नागेश शेळके आपण या ठिकाणी यायचं आहे. 12 चेंडू आणि 5 धावांची गरज असतली. मोठा फटको मारण्याचा निर्वाळो फसलो गेलो. रवळेत विसावलो गेलो. वळ्यात विसावलो गेलो. मालवणीत मन असा थंडीच्या दिवसात शेकोटेक बसलो आणि किटळा उडवान होरपळान मेलो.
धावफलक स्थिर राहला गेला. 27 धावा. काय गरज नसताना ऐन मोक्याक मात्र विकेट टाकून जाताना दिसता. काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक अशी परिस्थिती झाली. कारण 12 चेंडू आणि 5 धावाची गरज होती. नवीन पळकुटलो मैदानात पावला रावताना दिसता तो मात्र विघ्नेश असतलो. हलकोच नाकासमोर टोलेलो चेंडू एकेरी धायेसाठी जाताना दिसता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलो. एकेरी धायेन धावफलक पुढे सरकला गेला. आता आपलं जिकाचा जवळ इल्लाला आणि गरज असा ती 1-2 धायेची विकेट टाकूचो नाया तरच हो धावांचो डोंगर होतो पार. मालवणीत मन असा बोको होतो. घरात पण हुंदीर येऊन गेलो आणि बियाण्याचे तांदूळ सगळे खाऊन गेलो. 1-2 म्हणता म्हणता अख्ख्या पोता कधी खाली करता ता कळत नाही. म्हणून 1-2 धायक महत्व दिला जाता. नक्कीच पुढचो चेंडू असतलो. पुन्हा एकदा मात्र चांगलो फटको मारलो गेलो. सन्मान दिलो गेलो. रवळे तिसावलो गेलो. कुयांडो चेंडू गेलो. पुयांडो चेंडू गेलो. निर्धाव चेंडू गेलो. चांगलो चेंडू टाकताना दिसता. अचूक टप्प्यावर भेदक मारो करता पण मात्र पावडर लायसर बाजार उलगान गेलो असा. आता मात्र काय कामाचा नाही. पुढचो चेंडू असतलो. 9 चेंडू आणि 4 धायची गरज असा. पुन्हा एकदा मराच्या मशीक चराच्या ओढी लागले गेले आणि मात्र पुन्हा एकदा हादरो बसलो गेलो. धावफलक स्थिर राहला गेला. 28 धावा. दोन चेंडूचा खेळ बाकी असतलो. नक्कीच चौथ्या ओव्हरीचा दुसरा चेंडू असतलो. 5वो चेंडू असतलो. 2 चेंडूचा खेळ बाकी असा. नक्कीच आता मात्र काहीतरी कान मंत्र देताना दिसता. कारण हातातोंडाक इल्लाला जाण्याची वेळ इली असा. कारण धावा कमी असत आणि मात्र वडी काढूक जाता आणि जो तो येता आणि मात्र मागल्या दराक जाताना दिसता. नक्कीच चेंडू जास्त असत नाही धावा कमी असत. म्हणजेच मालवणीत म्हण असा हांडोवर दूध आणि खाऊक नाही सूद अशी परिस्थिती झाली असा. आंधळा दळता आणि कुत्रा पीठ खाता अशातली परिस्थिती झाली असा. कारण चेंडू असत भरपूर आणि धावा कमी असत. पुढचो चेंडू असतलो देवासाठी. देवान दिल्यान आणि मात्र त्याचा निरांकारान ओढून नेल्यान. देवान दिल्यान आणि मात्र निरांकारान त्याची येळ ओढून नेल्यान. जो येता तो नंबर लावून मागल्या दाराक जाता. देवाक मात्र विक्रम दाखवलो गेलो. विक्रमाच्या रवळेत वळ्यात इसावलो गेलो चेंडू आणि मात्र 1 मासो आणि खंडीभर रसो घातल्यान. फिल्डिंगवाल्यांच्या बाबतीत सांगायचा झाला तर आता मात्र साशियन केल्यान पिटी आणि सुनेन मारल्यान मिटी अशा पद्धतीत खेळ चाललो असा. कोण जिंकतलो कोण हरतलो येणारी येळ येणारो काळ सांगान जातलो. शेवटचा चेंडू असा आणि हॅट्रिकची नामी संधी इल्लेली असा. 28 आहे 5 विकेट. नवीन पळकुटलो मैदानात पावला रोवताना दिसता तो मधुकर असतलो. मधुकर छापा. नक्कीच आता राहुलेले धावा तुम्ही तरी छापा. कारण तुमच्यावर संघाची जबाबदारी असा. नाहीतर जो तो येताना नंबर लावून मागल्या दराक जाताना दिसता. नक्कीच
उलटो फटको मारलो गेलो, देखव देखना आणि मारेक चकना अशा पद्धतीत फटको मारलो गेलो. मालवणीत तेका सुद्धा म्हण असा, टेस्ट ट्यूब पेक्षा युट्यूब पेक्षा टेस्ट ट्यूब बरी म्हटलं तर वावग्या ठराचा नाही. कारण युट्यूबने काय काय जणांचा वाटोळा झाला, पण टेस्ट ट्यूबने मात्र नक्की दुसऱ्याचा कुळाचार वाढलो गेलो, म्हणून त्याला मारलो गेलो. युट्यूब पेक्षा टेस्ट ट्यूब बरी, धावपलक पुढे सरकला गेला. नक्कीच मालवणी भाषा अशी असा बोलावी तेवढी कमी असता, जसा बोलाचा तसा कमी असता. मालवणीत माका एका चांगल्या माणसानं म्हटला गेला, बुवानू तुम्ही फळकूट म्हणतास, काय करूया चॉकलेट पण 25,000 झाला असा, चॉकलेटाक म्हणणार का ह्यो प्रश्न पडलो गेलो. मालवणीत आपल्या बॅटिक फळकूटच म्हटला गेला, म्हणून फळकूट म्हटला गेला असा. चेंडू फेकण्याची जबाबदारी ज्याच्या खांद्यावर दिली गेली तो आकाश असतलो. नक्कीच आकाशावरती मोठी जबाबदारी असतली. आकाश पाताळ याक करण्याची गरज असतली, कारण चेंडू असतले 6 चेंडू 3 धावा. आकाश पाताळ याक केला तरच 6 चेंडूत 3 धावा रोखू शकतलो. चांगलो होलायता चेंडू मागल्या धडा गेलो, निर्धाव चेंडू गेलो, कुयांडो चेंडू गेलो, धाव फलक स्थिर रावला. आता मात्र 5 चेंडू 3 धावाची गरज असतली. आकाश पाताळ याक करता आणि नक्कीच आपल्या संघात मात्र चांगली कामगिरी करता. पुन्हा एकदा चेंडू टाकलो गेलो. पंचांचं 2 हात समांतर करतात. आमका सांगतात चिचेच्या पानावर जवळजवळ मनभर तांदूळ सुकत घातले गेले आणि मात्र धाव फलक पुढे सरकला गेला. 30 धावा असतली. आता मात्र 2 धावाची गरज असतली. आता मात्र 2 धावाची गरज असतली. म्हणजेच मंडपेक बांधली सुकटा आणि मांजराच्या गळ्यात ताईज बांधून त्याका खुटीयेक अडकवून ठेवलो अशी परिस्थिती झालेली असा. कारण 2 धावाची गरज असा. फक्त लगीन झालेला असा 5 पारतानाची वाट बघता. मोठो फटको मारलो गेलो मिड विकेटच्या क्षेत्रात. 6 धावासाठी चेंडू गेलो. आजचा पहिला दिवस रात्रीचे खेळ झाले. सर्व खेळाडू